सर्वात प्रथम दोन्ही मान्यवरांना नमस्कार करतो. त्यानंतर युवान या प्रतिष्ठानाला आम्हा ऑफिसर्सला इथे येऊन बोलण्याची संधी दिली आहे, त्याबद्दल त्यांचासुद्धा मी नमस्कार करून धन्यवाद मानतो. UPSCचा रिझल्ट 24 तारखेला लागला आणि 24 सप्टेंबरच्या आधीची आणि 24 सप्टेंबरच्या नंतरची ही लाईफस्टाईल एकदमच बदलली. म्हणजे 24 सप्टेंबरच्या आधी ज्यावेळेस सोशल डिस्टन्सिंग आणि सोशल आयसोलेशन पाळत होतो अभ्यासासाठी, तर 24 सप्टेंबर नंतर हे एकदम घरी येणाऱ्या पाहुण्यांनी किंवा पत्रकारांनी यांनी सगळ्यांनी म्हणजे एकदम ओव्हरवेल्म करून सोडलं आहे. आणि त्यामुळे इतकी लोक कॉन्टॅक्टमध्ये आली आहेत की एकदम वेगळं वाटायला लागलं आहे. आणि खूप छान वाटतं आहे ॲक्च्युली. ही फिलिंग खूप जास्त छान आहे, कारण की UPSCचा हा माझा प्रवास तरी 3 वर्षांपूर्वी सुरू झाला आणि त्या 3 वर्षात मी इतकी लोक क्युम्युलेटिव्हली भेटलो नसेल जितकी मला ह्या शेवटच्या 6 ते 7 दिवसांमध्ये लोक येऊन भेटून गेली आहेत. त्यामुळे नगरमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फार जल्लोष आहे. त्याचा खूप छान वाटतं की आपण त्या जल्लोषाचे एक कारण आहोत. आणि यावर्षी महाराष्ट्राचा रिझल्ट आणि नगरचा रिझल्ट पण खूप छान लागलेला आहे, त्याबद्दल पण फार अभिमान वाटतो. तर जसं सरांनी सांगितलं की UPSCचा हा प्रवास एक सांगू इच्छितो आणि त्याआधी माझा हा प्रवास पूर्ण आयुष्यभराचा कसा राहिला आहे तो पण एक थोडक्यात सांगेल. 1999 साली आम्ही नगरमध्ये आलो. वडील माझे डॉक्टर असतात. कुकाण्या ह्या छोट्याशा गावात त्यांचं हॉस्पिटल आहे, नेवाशा तालुक्यामध्ये पडतं ते. आणि शिक्षणासाठी 99 साली आम्ही नगरमध्ये आलो. सिनियर KG to 10th स्टँडर्ड हे शिक्षण माझं आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये झालं आणि 11वी 12वीला सारडा कॉलेजमध्ये होतो. आणि तिथून पुढे 2012 ते 16 साली मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये BTech इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. त्यावेळेस ॲक्च्युली मला सिव्हिल सर्व्हिसेस काय असतं हे थोडंसं समजायला लागलं. IAS ऑफिसर काय असतो, IPS ऑफिसर काय असतो हे त्यावेळेस मुलं ज्यावेळेस प्रिपरेशन करत होती त्यावेळेस त्यांच्याकडे बघून असं समजायला लागलं. बट मी कधीही IAS किंवा IPS ऑफिसरला प्रत्यक्षात भेटलो नव्हतो. आणि मग त्यावेळेस वाटलं की आपण इंजिनिअरिंग आणि मेडिकल शिवायसुद्धा आयुष्यात काहीतरी असतं आणि या पलीकडेही जाऊन आपण आपलं करिअर करू शकतो. आणि हे सिव्हिल सर्व्हिसेस करायचं का, तर असं ठाम मत तर नव्हतं माझं त्यावेळेस. त्यामुळे मग असं ठरवलं की टेक्निकल बॅकग्राऊंड आपलं चांगलं आहे तर बॅचलर्स नंतर मास्टर्स करूयात. आणि मास्टर्ससाठी मला कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क या युनिव्हर्सिटीचं ॲडमिट आलं आणि मग तो प्रवास गाठला. मी US मध्ये गेलो, 2 वर्ष शिक्षण घेतलं आणि त्यानंतर US गव्हर्नमेंटच्या नॅशनल रिन्युएबल एनर्जी लॅबमध्ये मी ॲज अ रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम करू लागलो. आता रिसर्च सायंटिस्ट म्हटलं तर मी पॉलिसी मेकिंग आणि पॉलिसी रिसर्च अशा हिशोबाने काम करत होतो. सो माझं काम हे तिथल्या सिव्हिल सर्व्हिसेससोबत त्यावेळेस मी त्यांच्यासोबत काम करू लागलो. आणि त्यावेळेस जाणवलं की यांच्यामध्ये पण फार पॉवर असते की आपण रिसर्चर आहोत ते ठीक आहे, बट आपली जी रिसर्च आहे ती फक्त एक रिसर्च पेपर म्हणून राहील. पण जोपर्यंत एक सिव्हिल सर्वंट येतोय आणि ती रिसर्च ग्राउंडवरती इम्प्लिमेंट करतोय, टिल दॅट टाईम आर रिसर्च विल जस्ट रिमेन अ रिसर्च पेपर. आणि मग लकीली दुसऱ्या का तिसऱ्याच महिन्यात मला एक इंडियाचा प्रोजेक्ट आला आणि मी इंडियाच्या मिनिस्ट्री ऑफ पॉवरसोबत काम करू लागलो. आणि दॅट वॉज द फर्स्ट टाईम आय ॲक्च्युली मेट अन IAS ऑफिसर, ऑल्दो थ्रू व्हिडिओ कॉन्फरन्स. पण एक फर्स्ट टाईम मी त्यांच्यासोबत भेटलो, त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांचं काम जवळून बघू लागलो. आणि मग त्यावेळेस वाटलं की जर आपल्याला पॉलिसी मेकिंग किंवा पॉलिसी इम्प्लिमेंटेशन ह्या गोष्टीमध्ये करिअर करायचं आहे तर US मध्ये का करूयात, लेट्स गो बॅक टू इंडिया. आणि जिथे आपण लहानपणापासून वाढलो आहे आपण त्या देशासाठी काहीतरी करू शकतो. अँड इंडिया ही डेव्हलपिंग कंट्री आहे, इंडियाकडे भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, म्हणून आपल्याला स्कोपसुद्धा खूप मिळेल, फ्रीडम पण खूप मिळेल. त्या हिशोबाने मी हा निर्णय घेतला की आपण इंडियाचं सिव्हिल सर्व्हिसेसचं ठामपणाने विचार करू शकतो. मग आता अभ्यास सुरू करायचा होता आणि इंडियामध्ये परत येऊन अभ्यास सुरू करायचा इतका वेळ नव्हता. सो मी US मध्येच स्टडी मटेरियल वगैरे गॅदर करायला सुरुवात केली. ऑनलाईन सगळं अवेलेबल असल्यामुळे स्टडी मटेरियल गोळा करायला जास्त काय वेळ लागला नाही. आणि आईवडील US मध्ये आलेले ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी, त्यांना त्यावेळेस सांगितलं की सिव्हिल सर्व्हिसेस करायचा विचार करतोय. आणि त्यांचा सपोर्ट बघा की त्यांनी एकदा सुद्धा विचारलं नाही की सिव्हिल सर्व्हिसेस ही खूप अवघड एक्झाम आहे, तुला जमणार आहे का.
तर ते मला बोलले की तू बिंदास, तुला जे करायचं आहे ते कर, तुझ्या हिशोबाने कर, ज्यावेळेस कॉन्फिडन्स येईल त्या हिशोबाने तू तुझी पुढची वाटचाल डिसाईड कर. आणि मग तिथे अभ्यास सुरू केला. हळूहळू कॉन्फिडन्स येत गेला. जसा कॉन्फिडन्स वाढला त्यावेळेस एवढं तरी कळालं यार की आपण जर फर्स्ट अटेम्प्ट दिला तर प्रिलिम्स तर हमखास क्रॅक होईल. सो मग त्यावेळेस हा निर्णय घेतला की जॉब सोडूयात, इंडियामध्ये परत जाऊयात आणि फुल टाईम स्टडीज चालू करूयात. इंडियामध्ये आलो एप्रिलमध्ये. जूनमध्ये इमिडिएटली फर्स्ट अटेम्प्ट होता 2019चा आणि कॉन्फिडन्स होता म्हणून फर्स्ट प्रिलिम्स अगदी काठावर का होईना पण ती क्रॅक करू शकलो. आणि मेन्सचा एक एक्सपिरियन्स मिळाला की मेन्स काय असतं. मेन्ससाठी मी खूप अंडर प्रिपेअर्ड होतो कारण की मेन्स UPSCची प्रिलिम्स आणि UPSCची मेन्स दीज आर कम्प्लिटली डिफरंट बॉल गेम्स ऑल टुगेदर. की मेन्स प्रीमध्ये तुमचे सगळे ऑब्जेक्टिव्ह असतात, मेन्समध्ये 9 पेपर असतात, 3 तासाचं लिखाण असतं आणि मॅथ्स ऑप्शनल होता, अभ्यास झालेला नव्हता. सो मेन्समध्ये मी क्लिअर करू शकलो नाही. आणि मॅथ्स असा ऑप्शनल आहे की ज्या दिवशी तुमचा पेपर होतो त्यावेळेस तुम्हाला कळतं की तुम्ही लिस्टमध्ये असणार आहेत की तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल येणार आहे की नाही. आणि पहिला पेपर मॅथ्सचा दिल्यानंतरच मला कळालं की 2019मध्ये आपल्याला इंटरव्ह्यूचा कॉलसुद्धा येणार नाही आहे. सो लेट स्टार्ट प्रिपेअरिंग अगेन. घरी आलो, 10 दिवसाचा ब्रेक घेतला अँड थोडंसं स्ट्रॅटेजीज डिसाईड केल्या नेक्स्ट इयर कसं करायचं आहे आणि पुन्हा अभ्यास सुरू केला. आता दिस टाईम मी असं ठरवलेलं की मी UPSCसाठी 2 अटेम्प्ट देणार आहेत आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये नाही झालं तर पुन्हा प्रायव्हेट सेक्टरकडे वळायचं आणि मग जॉब करता करता अजून एक अटेम्प्ट देऊ शकतो. नाहीतर मग दॅट इज आवर होल लाईफ विथ UPSC. तिथून पुढे आय विल कंटिन्यू वर्किंग इन द प्रायव्हेट सेक्टर. सो मग ज्यावेळेस मी हे ठरवलं की हा लास्ट अटेम्प्ट असणार आहे आपला विदाऊट जॉब, तर त्यावेळेस मी अभ्यासाचं प्रमाण एकदमच वाढवलं. की ज्यावेळेस मी आधी 10 ते 12 तास बसत होतो, इव्हेंच्युअली मी ते 14, 15, 16 तासांपर्यंत स्वतःला पुश केलं आणि 8 तास मॅथ्सला, 8 तास GSला अशा हिशोबाने मी अभ्यास करू लागलो. कोरोना आला, बरेच मुलं डिप्रेशनमध्ये गेले, बट मी थोडंसं त्याच्यात पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन बघितलं की आपल्याला 3 महिने एक्स्ट्रा मिळत आहेत. सो त्या हिशोबाने अभ्यास जोरदार चालूच ठेवला. आणि मग प्रिलिम्स आली. प्रिलिम्स ह्यावेळेस खूप चांगल्या मार्क्सने क्रॅक झाली. सो एक कॉन्फिडन्स वाढला दॅट वी आर ऑन द राईट ट्रॅक. आणि मग मेनसाठी प्रिपरेशन पुन्हा सुरू केलं. मग मेनसाठी सुद्धा जे म्हणजे 14-15 तासांचं जे चालू होतं ते कंटिन्युअसली चालूच होतं. आणि घरी ताईच्या लग्नाचा थोडासा विषय चालू झाला, तर घरच्यांना एवढंच रिक्वेस्ट केली की काही करा पण लग्न मेन्स नंतर ठेवा. म्हणजे मान्य आहे की स्थळं येत आहेत, बघून जात आहेत, 2-3 महिने कोणी थांबत नाही. तर घरच्यांना एवढीच रिक्वेस्ट केली की मेन्स नंतर ठेवा, मी पण एन्जॉय करू शकेल. नाही तर मला एक दिवस लग्नासाठी यावं लागेल, अटेंड करावं लागेल आणि पुन्हा बॅक टू स्टडी मोडमध्ये जावं लागेल. तर घरच्यांनी आणि समोरच्या पार्टीने सुद्धा ती रिक्वेस्ट मान्य केली आणि पुन्हा आय गॉट बॅक टू स्टडीज. मेन्स आली, मुंबईत गेलो. एक कॉन्फिडन्स होता स्वतःमध्ये की आपण भरपूर अभ्यास केलेला आहे, यावेळेस काहीतरी होऊ शकतं. आणि इव्हेंच्युअली म्हणजे मेन्सचे पेपर झाल्यानंतर एवढं तरी हमखास मनात वाटत होतं की इंटरव्ह्यू कॉल येणार आहे. मग इंटरव्ह्यू कॉल येणार आहे, मग घरी आलो, थोडासा फ्रेश होतो. बहिणीचं लग्न केलं, त्यानंतर मग बॅक टू प्रिपरेशन अगेन. पुन्हा सेकंड वेव आली कोविडची, 3 महिने पुन्हा प्रोसिजर डिलेड. बट अगेन रॅदर दॅन गेटिंग डिप्रेस्ड, पुन्हा सिल्वर लाईनिंग बघितली या संकटातली की वी आर गेटिंग मोर टाईम टू प्रिपेअर. अँड आय स्टार्टेड प्रिपेअरिंग अगेन. म्हणजे इंटरव्ह्यूसाठी मी खूप प्रयत्न घेतले बिकॉज आय न्यू की पॅनलसुद्धा सरप्राईज होणार आहे की हा मुलगा असं का करतोय की अमेरिकेत गेलाय, जॉब करतोय, एवढा लाईक सच गुड सॅलरी अँड देन कमिंग बॅक टू इंडिया टू वर्क फॉर द गव्हर्नमेंट. सो म्हणजे प्रॅक्टिस भरपूर होती, बोलायची प्रॅक्टिस किंवा नॉलेज बेस, ह्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित हे करत होतो. आणि ज्यावेळेस इंटरव्ह्यूला गेलो त्यावेळेस इतका कॉन्फिडंट होतो की जे धकधक असते किंवा थरथर काप असतो असं काही होत नव्हता. सो आय वॉज गेटिंग गुड वाईब्स दॅट डे. इंटरव्ह्यूला गेलो, पॅनल मेंबर्स खूप कॉर्डियल होते. बराचसा संवाद USच्या वेगवेगळ्या सिस्टम्सवरती झाला. एज्युकेशन सिस्टम, सोशल सिस्टम, एनर्जी सिस्टम्स, आपल्याकडचे रिझर्वेशन्स वर्सेस त्यांचे जे हिस्टॉरिकल इंजस्टिस होती आहे अमेरिकन ब्लॅक्सच्या अगेन्स्ट. सो असा इंटरव्ह्यू फार छान आणि एंगेजिंग होता. आणि ज्यावेळेस इंटरव्ह्यूच्या बाहेर आलो, आधी आईला कॉल लावला. ती ॲज युजल तिच्या पोथीमध्ये बिझी होती. मुलगा इंटरव्ह्यूला चालला आहे म्हटलं तर आया शक्यतो पोथी पुराण चालूच असतं त्यांचं. सो पप्पांना पटकन फोन लावला की इंटरव्ह्यू छान गेला आहे आणि होपफुली यावेळेस कुठेतरी होतं आहे, म्हणजे लिस्टमध्ये तरी आहे. आणि ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस एकदम शॉक झालो की 37, दिस वॉज नॉट द रँक विच आय एक्सपेक्टेड. आणि महाराष्ट्रात दुसरा.
महाराष्ट्रात दुसरा हे सुद्धा एक्सपेक्ट केलं नव्हतं. तर त्यामुळे फार आनंद झाला आणि इमिडिएटली गल्लीत जल्लोष सुरू झाला. ज्या लोकांसोबत ॲक्च्युली बघितलंही नव्हतं 6-6 महिने झाली, बिकॉज ॲज UPSC ॲस्पायरंट्स तुम्हाला स्वतःला एकदम क्लोज डोअरमध्ये बसावं लागतं, कोणालाही न भेटता, कोणालाही न काही करता. आणि सगळे लोक येऊ लागली, सगळे अभिनंदन करू लागली. त्यामुळे हा एक प्रवास खूप सुंदर होता. आणि लकीली माझ्या बाबतीत तो प्रवास UPSCचा जो प्रेशरवाला प्रवास असतो तो लवकर संपला, कारण की मी सेकंड अटेम्प्टमध्ये UPSC झालो आणि जी पाहिजे ती पोस्ट मिळते आहे. सो त्या हिशोबाने मी फार खुश आहे. आता इथून पुढचा प्रवास असा राहील की ट्रेनिंग सुरू होईल आणि ट्रेनिंगनंतर ॲज अ ऑफिसर म्हणून पोस्टिंग होईल. पण स्वतःला हेच सांगत राहतो की शेवटी ही इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आहे आणि मी सिव्हिल सर्वंट आहे. जरी ऑफिसर म्हणत असतील लोक, तरी मी हा एक सेवक आहे. आणि त्या हिशोबाने जनसेवा ही तर करायचीच आहे. पण जसं मी आधी सांगितलं की मी वयाच्या 22 ते 23 वर्षांपर्यंत कधीच एक IAS ऑफिसरला प्रत्यक्षात बघितलं नव्हतं. तर ते मी थोडंसं सर्व्हिसेसमध्ये जाऊन चेंज करू इच्छितो की माझी ॲक्सेसिबिलिटी कशी वाढेल, मला लोक कसे अप्रोच करतील आणि मी लोकांच्या समस्यांचं समाधान कसं करेल. तर ह्या हिशोबाने मी पुढे प्रयत्न करू इच्छितो. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि सरांना पुढच्या माझ्या प्रवासासाठी अच्छा. तर माझं नाव विनायक आणि इंटरव्ह्यूमध्ये मी ज्यावेळेस गेलो तर त्यावेळेस म्हणजे आपलं गणेश फेस्टिवल चालू होतं, 7वा दिवस होता गणपतीचा. तर सरांनी कम्फर्टेबल करायला सुरुवात अशी केली की विनायक, वी आर सेलिब्रेटिंग युअर फेस्टिवल अँड देर इज जॉय ऑल ओव्हर इंडिया, सो हाऊ डू यू फील टू सिट हिअर इन फ्रंट ऑफ अस. तर मी तिथे बोललो की सर, आय फील व्हेरी प्रिव्हिलेज्ड. इट इज ट्रू दॅट वी आर सेलिब्रेटिंग गणेश फेस्टिवल, सो ऑन अ पर्सनल साईड आय एम व्हेरी हॅपी दॅट आय सिट हिअर इन फ्रंट ऑफ यू ऑन दिस प्रिव्हिलेज डे. बट ॲट द सेम टाईम सर, माझा इंटरव्ह्यू 16 सप्टेंबरला होता अँड इट वॉज वर्ल्ड ओझोन डे अँड आय हॅव बीन वर्किंग इन द रिन्युएबल एनर्जी अँड सस्टेनेबिलिटी सेक्टर फॉर द पास्ट 3 years. सो मी सरांना बोललो, सर ॲट द सेम टाईम आय एम ऑल्सो सेलिब्रेटिंग अनदर फेस्टिवल विच इज वर्ल्ड ओझोन डे अँड the two things coming into convergence for the day, I feel really privileged to sit in front of you. But at the same time, I am a little bit nervous because this is the thing which I have been dreaming for the past 3 years. So sitting here in front of you, I have mixed feelings, a privileged feeling and a little bit of a nervous feeling. सर बोलले की विनायक, रिलॅक्स, वी आर गुड पीपल, वी आर गोइंग टू बी हॅव्हिंग अ वंडरफुल कॉन्व्हर्सेशन. दिस इज वॉट वी सी फ्रॉम युअर डॅफ. We would like to talk to you for hours, but due to time limits, we'll only get around 30 to 35 minutes. So let's start. मग सरांनी पहिला प्रश्न असा विचारला की विनायक, I have heard that Lord Ganesha has 12 different names. So what is the meaning of your name? मग मी सरांना थोडंसं करेक्ट केलं. Sir, yes, there is one shlok wherein Lord Ganesha does have 12 different names. But I believe that Lord Ganesha has more than 108 names. And Vinayak means the Lord of New Beginnings. So I hope this is kind of a new beginning for me after the interview. And I pray to God for the same. आणि मग सरांनी मग बेसिकली बाकीचे ॲक्च्युअल क्वेश्चन सुरू केले. जसं सरांनी मला बघितलं की मी कम्फर्टेबल आहे. देन द डिफरंट क्वेश्चन्स वर लाईक इंडियाच्या आणि USच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये काय फरक आहे, US मध्ये एवढी छान वेस्ट मॅनेजमेंट आहे ती का इंडियामध्ये का नाही आहे. त्यानंतर मग इंडियाची जी एनर्जी सिस्टीम्स आहे ती US पेक्षा कशी डिफरंट आहे. US जे आपल्याला म्हणतंय इंडियाला की गो ग्रीन, टर्न नेट झिरो, पण ॲट द सेम टाईम US इज ऑल्सो इन्व्हेस्टिंग अ लॉट इन इट्स ऑइल अँड गॅस. मग USचे असे डबल स्टँडर्ड्स का आहेत, तुझं मत काय आहे. मग US मध्ये काही आफ्रिकन अमेरिकन्स हे रिपेरेशन फंड्स मागतायत कारण की त्यांच्या अगेन्स्ट हिस्टॉरिकल इनजस्टिस झाली आहे. तर हाऊ इज इट डिफरंट फ्रॉम रिझर्वेशन सिस्टम इन इंडिया. डू यू थिंक रिझर्वेशन सिस्टम शुड कंटिन्यू फॉर इनफायनाईट अमाऊंट ऑफ टाईम. Why is the case that our traffic police are so inefficient? Then what can be done to improve their efficiency? What can be done to improve their health? Because they are working under polluting environments. They are working under severe heat of sun. So they get heat strokes. So what are the things which we can do? मग म्हणजे अशा पद्धतीने इंटरव्ह्यू झाला आणि फार एंगेजिंग इंटरॅक्शन होती. युजली माझा जो बोर्ड होता मनोज सोनी सरांचा बोर्ड, इट इज कॉल्ड टू बी अ व्हेरी स्ट्रिक्ट बोर्ड आणि ते फेसेस एकदम म्हणजे असं एक्सप्रेशन्स दाखवत नाही की इंटरव्ह्यू चांगला चाललाय की वाईट चाललाय.
बट द फिलिंग विच आय हॅड की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जेंटल स्माईल होतं. सो आय वॉज हॅव्हिंग अ गुड फिलिंग. आय वॉज आन्सरिंग कॉन्फिडेंटली. अँड आता 2-3 दिवसांपूर्वीच मार्क्स रिलीज झाले. आय फील प्राऊड टू से दॅट आय हॅव रिसिव्ड 212 मार्क्स विच इज द सेकंड हायेस्ट इन इंडिया. सो ते जे इंटरॅक्शन होतं दॅट हॅज ॲक्च्युली हेल्प मी टू गेट सच अ हायर रँक, 37 रँक. अँड सो होपफुली इट विल बी इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. अँड म्हणजे एवढीच प्रार्थना करतो की तुम्हा सर्व लोकांची आणि जिथे ज्या कुठल्या स्टेटमध्ये असेल त्या स्टेटची आणि भारत देशाची चांगली सेवा करू शकेल. थँक्यू.